पाहता सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव तोहा माधव परवा तोहा माधव रूपा पाहता तोहा विठ्ठल परवा तोहा माधव तोहा माधव परवा सुख झाले हो साजनी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव परवा तोहा हे रूपा आलो तोहा विठ्ठल परवा तोहा माधव बहुता सुखताची जोडी मलन विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव तोहा माधव परवा तोहा माधव सुखताची जोडी मलन विठ्ठली आवडी तोहा विठ्ठल परवा तोहा माधव सर्व सुखाचे विसरण व्हावा तुझा विसरण सर्व जोडी हेची माझी सर्व
जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी हेची माझी सर्व जोडी कामने गर्भवासी सुखे घालावे हा मासी सुखे घालावे देवा माई गर्भवासी सुखे घालावे हा मासी सुखे घालावे हा माई सुखे घालावे हा मासी गुण गाईना
भजन करायचं ज्यांनी ज्यांनी देवाला हात दिले. विठ्ठला विठ्ठला शांत बसा फक्त तासभर फक्त आपल्याला लई वेळ कीर्तन करायचं ना फक्त तासभर आहे का बोलू नका पाठीमागचे हे चिदान दे गा देवा तुझा विसरण व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका मने गर्भवासी सुखे घालावे हामासे गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा वा वा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री गुरुचरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो
पावन झालो चराचरी मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजं वानरुद्य मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये नागेन्द्र हराय त्रिलोचनाय भस्मंदराय महेश्वराय नित्याय सिद्धाय दिगंबराय तस्मै कराय नमः शिवाय आता वैवासिता पावनाती भासती पंचना समाना तया श्रोत्याच्या चरणी जाण साष्टांग नमन करीत सो आता वैवासित पावनाती भासती पंचाना समाना तया श्रोत्याच्या चरणी जाण साष्टांग नमन करीत सो जेने धर्म जिजविलाची बळी तो संभाजी जान नवाळी कावतरला जयाची आकुळी तया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीत सो येती वार करी वाट पाहतो तो हरी पुसोनिया सांगे मात घाली चरणावरी दंडवत मस्तक हे पाय मस्तक हे पायावरी या वार करी संतांच्या विको कमी ठेवा दादा आवाज क्लिअर आवाज येत नाही फक्त मला फक्त नॉर्मल ठेवा आवाज बाकी काय नाही हे चिदान देगा देवा तुझा विसरण व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चिंतन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग महान भगवत देवमान्य संत मान्य जग मान्य देवमान्य संत मान्य जग मान्य भक्ती ज्ञान वैराग्य यांचा त्रिवेणी संगम वारकरी संप्रदायाचे कळस श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा जवळजवळ सर्वांच्या पाठांतरातला आणि या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबारा आजचा अभंग निवडण्याचं कारण महाराज आज काय महाराज मागणी शेवट नाही महाराज काय मागणी आहे का नाही मागणी पर म्हणजे 7 दिवस आपण आपल्या गावामध्ये जे काही कार्य केले महाराज काहींनी जेवण वाढण्याचं कार्य केलं असेल काहींनी पत्रावळी उचलण्याचा कार्यक्रम केला असेल महाराज एवढंच नव्हे प्रत्येकाने काही ना काही कार्य या ठिकाणी केलेले महाराज आता या ठिकाणी सुंदर अशी मृदंगाची 7 दिवस सेवा केली महाराज का नाही आणि त्याच या ठिकाणी गायन सुद्धा केले महाराज का नाही त्याचा फायदा काय महाराज तर आज या ठिकाणी काय करायचं आपल्याला देवाकडे काय मागणी करायची आहे का नाही मागणी पर अभंग सेवेकरिता निवडलेला आहे अभंग तुकोबारांचा आहे या अभंगाद्वारे तुकोबार आहे देवाकरिता फक्त काय करतात मागणी करतात आणि हा मागणी करणारा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे विठ्ठल या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबार आहे ओके आता राहू द्या या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय सांगतात अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत आज अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी पहिला मुद्दा असा आहे जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथेत नाथ वासुदेव पांगळा मुका जोगी भैरा साधुमाला निरंकार माहेरची मात आरती संग्रह काला गवळणी उपसंग्रह हे एवढे गाथेतील प्रकरण आहेत नाथ हे प्रकरण आहे नीट ऐका तरच कीर्तन कळेल नाहीतर
डोक्याच्या वरून नाही, मंडपाच्या वरून जाईल. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी 2-3 मुद्दे आहेत. पहिला मुद्दा असा आहे, जगद्गुरु तुकोबारायांच्या गाथ्यात नाथ वासुदेव पांगळा मुका जोगी साधुमाला निरंकार माहेरची मात आरती संग्रह काला गवळणी उपसंग्रह ही एवढी गाथ्यातील प्रकरण आहेत. नाथ हे प्रकरण आहे, वासुदेव हे प्रकरण आहे, काला हे प्रकरण आहे, ख्यात हे प्रकरण आहे, विभिचार अभंग हे प्रकरण आहे. त्यात काही अभंग विनवणी पर आहेत तर काही अभंग विनंती पर आहेत. काही अभंग विनवणी पर आहेत तर काही अभंग विनंती पर आहेत आणि काही अभंग मागणी पर आहेत. त्यातलाच आजचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी महाराज अल्पसा हा पर्याय जातो असा की चालू असलेला हा दरवर्षीप्रमाणे भव्य दिव्य असा हा अखंड हरिनाम सप्ताह आणि त्यातील आजचा हा 7व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आली. महत्भाग्याने मला प्राप्त झाली. आधी करून सर्व सहंत महंत उपस्थित कीर्तनकार प्रवचनकार कीर्तनकार सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे का नाही. आयोजक नियोजक सर्वांना धन्यवाद देतो. आणि कसं एकाचं नाव घेतलं महाराज, जर एकाचं राहिलं तर खूप अवघड होईल महाराज आहे का नाही. असो, सर्वांच्याच नियोजनातून या ठिकाणी चालू असलेला भव्य दिव्य दरवर्षीप्रमाणे अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी उपस्थित आणि परंतु ज्यांच्या नियोजनातून या ठिकाणी मला फोन आला ते असणारे आमचे साहेबराव पाटील असतील, तसेच या ठिकाणी मारुतीराव पाटील असतील आणि सर्व समस्त सप्ताह कमिटी आयोजक नियोजक. आता काय मला सर्वांचे नाम उल्लेख करणं शक्य नाही महाराज आहे का नाही. आधीच आपल्याकडे वेळ कमी आहे का. निसर्गाचा नेम कधी काय होईल काही सांगता येत नाही आहे का नाही. म्हणून सर्वांना धन्यवाद देतो. सुंदर या ठिकाणी मृदंगाला साथ असणारे आमचे ज्यांचं दरवर्षी या ठिकाणी आपण मृदंग पाहतो मारे का नाही. सुंदर असं पखवाज या ठिकाणी वादन करतात ते असणारे आमचे जिवलक सौरभ दादा असतील या ठिकाणी, त्यांना सुद्धा धन्यवाद देतो. आणि गायनाला वा न सांगता टाळ्या वाजल्या महाराज, काहीतरी भाग्य आहे का नाही. हा, त्यासाठी कलाच लागते महाराज आहे का नाही. असो, दादा या ठिकाणी आपल्या गावामध्ये सेवेसाठी उपस्थित आहेत. दादांना धन्यवाद देतो. आणि तसेच या ठिकाणी उपस्थित गायनाला ज्याची साथ आहे या ठिकाणी आपण गायन पाहतोय, सर्वांना धन्यवाद आहे का नाही. सर्व गायक अभिजित दादा असतील तर महाराज या ठिकाणी आले, महाराजांचं नाव राम महाराज असतील, सर्वांना धन्यवाद देतो. आणि धावत्या वेगामध्ये आपण अभंगाकडे वळवायचं आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, या अभंगामध्ये प्रवेश करत असताना जगाच्या इतिहासामध्ये माऊलीनंतर समाधी नाही. जगाच्या इतिहासामध्ये नीट ऐका बरं का, जगाच्या इतिहासामध्ये माऊलीनंतर समाधी नाही. तुकोबारानंतर वैकुंठ गमन नाही. माशानंतर पोहणं नाही. गरुडानंतर भरारी नाही. रावणानंतर श्रीमंती नाही. आईनंतर कृपा नाही. आणि वारकरी संप्रदायानंतर दुसरं संप्रदाय नाही महाराज आहे का नाही. वाजवायचं तर मोकळ्यात वाजव आहे का नाही. वा वा. वाजवायचं तर मोकळ्या. मला सांगा, आता हातावर जर तंबाखू घेतली महाराज सांगावं लागतं का. हां, ते कसं ॲटोमॅटिक होतं का नाही महाराज. फ्रेश बसन जोरात टाळी वाजवा. विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, वारकरी संप्रदायासारखा श्रेष्ठ वारकरी संप्रदाय कुठे नाही महाराज. जगाच्या पाठीवर आपण किती कार्यक्रम पाहतो महाराज, पण जगातील एकमेव कारण कोणतं असेल ते फक्त माझा वारकरी संप्रदाय महाराज. इथं यायला काय महाराज, काय भाग्य लागतं महाराज आहे का नाही. या ठिकाणी येत असताना भाग्य लागते, पूर्वी जन्मीचं काहीतरी पुण्य पाहिजे महाराज, त्याशिवाय या ठिकाणी येता येत नाही. तसं तुकोबाराय सांगतात, आजचा अभंग तुकोबाराय या ठिकाणी म्हणतात, देवाकरिता आपण निवडलेला आहोत. देवाकडे काहीतरी मागणी केली पाहिजे. हे देवा पंढरीस पांडुरंगा, तुझ्या चरणाच्यावर राहिल्याच्या नंतर मला सतत फक्त काय दे, फक्त तुझा विसर पुढे देऊ नको. हे चिदान देगा देवा तुझा विसर न देवा, फक्त तुझा विसर पडू नको. आम्हाला काहीच नको, फक्त तुझा विश्वास. कारण तू आमच्या सोबत राह का नाही. दुसरं आम्हाला गुणगान फक्त देवा, फक्त आम्ही तुझंच गुणगान गाणार, दुसरं कोणाचंही गुणगान गाणार नाही का नाही. गुण गाईन आवडी हेची माझी सर्व देवा, तू फक्त आमच्या सोबत राह. तुझं गुणगान गाण्यासाठी आम्हाला दुसरं तिसरं काहीच लागत नाही. धन मुक्ती सर्व आमच्यासाठी काय पथ्य म्हटले, फक्त न लगे मुक्ती आणि संपदा संत संग दे. देवा फक्त तुझ्या संत संगतीमध्ये आम्हाला राहू दे. संत संगतीचं सुख कुठं असेल महाराज, फक्त परमार्थामध्ये. संसारामध्ये आहे का हो, संसारामध्ये सुख आहे बसलेले मंडळी, फक्त सुखाची काय आहे
आशा आहे महाराज, सुख नाही का नाही, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया वेष्टीला जीव माझा. म्हणजे संसारामध्ये सुख नाही, फक्त सुखाची आशा. तसं तुकोबाराय सांगतात या ठिकाणी फक्त परमार्थामध्ये आनंद आहे, फक्त आपण आनंद घेतला पाहिजे. काही जण नाचतात महाराज, पण कुठं? आता कीर्तनात नाचलं पाहिजे महाराज, पण लोक नाचतात, पण कुठं नाचतात? सांगायची गरज नाही, आता सीझन चालू झाले महाराज, आहे का नाही? पण इथं नाचलं पाहिजे. अहो जगाचा मालक नामदेवरायच्या कीर्तनामध्ये नाचतं, काय ताकद असेल माझ्या वारकरी संप्रदायामध्ये महाराज. जगाचा मालक अहो एवढा नाचत होता, नाचता नाचता देवाचे पितांबळ गळून पडले तरी सुद्धा देव नाचत होते महाराज, आहे का नाही? का अधिकार असेल? नामदेव कीर्तन करी पुढे देव नाचे पांडुरंग. देव सुद्धा नाचत होता महाराज. आता आपल्या कीर्तनात कोण नाचते? हा, आता आपल्याला शंका आहे महाराज. असो, कारण तुकोबाराय सांगतात देवा हे गर्भवास सोसायला सुद्धा आम्ही तयार आहेत, फक्त तुझा विसर पडू देऊ नको, आहे का नाही? तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला. या गर्भवासातून किती जरी दुःख भोगायला लागलं महाराज तरी आम्ही दुःख भोगायला, फक्त काय तुझा विसर पडू देऊ नको. आणि त्याच प्रकारे तुकोबाराय आपल्याला सुद्धा सांगतात की तुम्ही या ठिकाणी आल्याच्या नंतर तुम्ही त्या देवाचं भजन करा. जर तुम्ही त्या देवाचं भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया, जन्म वाया, नाही तरी जन्म वाया, नाही तरी. सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी भजारे, सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म तुकोबाराय सांगतात जर तुम्ही त्या देवाचं भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. जन्म वाया गेल्यासारखा. इथे येऊन जर तुम्ही महाराज इकडं तिकडं जर तुम्ही बसत असाल तर हा तुमचा वेळ वाया गेल्यासारखाच आहे महाराज. दुसरं उदाहरण सांगण्याची गरज नाही. म्हणून तुकोबाराय आपल्याला वारंवार विनंती करतात. काय करतात? सांगतो तुम्हासी. पण कोणाला? त्या फक्त विठ्ठलाला भजलं पाहिजे, आहे का नाही महाराज? ते विठ्ठलाशिवाय दुसरं काही नाही महाराज. अहो तुकोबारायचं जीवन कशाच्या आधार होतं महाराज? फक्त भजनाच्या आधार महाराज. तुकोबारायचं जीवन काय होतं महाराज? आहे का नाही महाराज? अहो तुकोबाराय ज्या वाटेने जात होते, तुकोबाराय स्वतः देवाचं भजन करत होते, सर्वांना माहिती आहे महाराज. द्या सोडून. तुकोबाराय स्वतः भजन करत होते, परंतु तुकोबाराय ज्या रस्त्याने जात होते ती वाट सुद्धा विठ्ठल विठ्ठल म्हणत होती. हा अधिकार आहे. आता कीर्तन चालू झाल्यापासून मी म्हणतो टाळी वाजवा, विठ्ठल विठ्ठल म्हणा. तेव्हा आता काय काय जण टाळी वाजवतात पण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही महाराज, आहे का नाही? लय मोठा अवघड आहे. काय काय जण टाळी वाजवतात पण विठ्ठल विठ्ठल म्हणत नाहीत. आता मला सांगायचं मागाशी पंगत झाली कीर्तनाच्या आधी, तिथं सांगावं लागतं का महाराज तोंड उघडायला, हात चालवायला? ऑटोमॅटिक, आहे का नाही महाराज? आता एवढंच नाही महाराज, काय काय जण टाळी वाजवतात पण मुखानं म्हणत नाही. काही जण मुखाने म्हणतात पण हातांनी देवाचं भजन करत नाही. पण तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये सतत त्या भगवंताशिवाय दुसरं काहीच नाही म्हटले. देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको म्हटले महाराज. आणि सांगत असताना एवढंच नाही, सतत मी त्या देवाचं भजन करत होतो महाराज. वयाच्या अवघ्या 42 वयामध्ये
भक्तीचा झेंडा लावला, कीर्तीचा ध्वज फडकवला महाराज का नाही. हरी भजनी हे ढवळी जग सुख विना लाग तुकोबाराय सांगतात या ठिकाणी आल्याच्या नंतर त्या देवाचं भजन घेतलं पाहिजे का नाही. हरी भजनीय ढवळीले जग फक्त कशामुळे, फक्त त्या देवाच्या नाम चिंतनामध्ये या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर फक्त मारा त्या देवाचं भजन. तसं अहो माणूस किती जगला याला महत्व नाही महाराज. माणूस किती जगला याला महत्व नाही, कसा जगला याला महत्व आहे का नाही महाराज. मला सांगा माऊली ज्ञानोबा किती वर्ष जगले महाराज, बोला. 22 वर्षामध्ये घेतले आहे का नाही. तसं मला सांगा चांगदेव महाराज किती वर्ष जगले, बोला लवकर. तरी सुद्धा काय राहिला महाराज, कोरा राहिला. तसं या ठिकाणी महाराज कशाला किंमत आहे, ज्ञानेला किंमत आहे महाराज. ज्ञान असेल तर महाराज जनतेचा फायदा आहे का नाही. शाबरीचं वनलाव फायदा नाही, न पुरुष फायद्याचा नाही, उसाला आलेला तुरा फायद्याचा नाही, शेळीच्या गळ्यातील सर फायद्याचा नाही, आणि ज्ञान नसलेला माणूस जनतेचा फायद्याचा नाही. विठ्ठल या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण त्या देवाचं भजन केलं पाहिजे. तुकोबाराय सांगतात मी माझ्या जीवनामध्ये सतत त्या आवडीनिमित्त त्या देवाचं भजन करतोय, आणि तुम्हाला सुद्धा सांगतो की तुम्ही त्या देवाचं भजन घेतलं पाहिजे महाराज. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर तुकोबाराय म्हणतात माझ्या जीवनामध्ये सतत त्या देवाचं चिंतन आहे. कारण फक्त देवा तुझा विसर पडू देऊ नकोच एवढंच दान दे म्हटलं, बाकी काही नको. कारण अहो दान द्यायचं असेल तर महाराज 3 प्रकारचा असतो महाराज का नाही. काय काय महाराज, तो उदार असावा लागतो, तो स्वतंत्र असावा लागतो, आणि तिसरा ऐश्वर्य संपन्न असावा लागतो. या 3 गुणापैकी एक जरी गुण त्याच्या जवळ नसेल तर त्याला दान देता येणार नाही महाराज म्हटले. महाराज किती जरी श्रीमंत असला, महाराज किती जरी श्रीमंत असला, जर त्याच्या जवळ महाराज नम्रता नसेल किंवा उदार नसेल किंवा काही जरी असेल, परंतु त्याला दान देता येणार नाही महाराज म्हटले. तसं या ठिकाणी आल्यानंतर 3ही गुण त्याला प्राप्त झाले पाहिजे, तेव्हा तो दान देऊ शकतो. पण दान कोणत्या प्रकारे दिले पाहिजे महाराज. अहो घेणारा सुद्धा दानशूर लागतो महाराज. देणारा असू द्या, पण आपल्या नशिबात नसेल तर ते आपल्याला मिळणार नाही महाराज, आहे का नाही. जेवढं नशिबामध्ये तेवढंच आपल्याला मिळणार महाराज. प्रारब्धीची जोडी धन प्रारब्धीची जोडी धन प्रारब्धीची जर प्रारब्ध नसेल, आहे का नाही महाराज, तर आपल्याला ते दान मिळणार नाही महाराज, मिळणारच नाही. प्रारब्ध क्रियमान एवढंच नाही महाराज, अजून किती जरी प्रमाणात सांगितलं तुकोबाराय सांगतात या ठिकाणी जन्म घ्यायचा असेल, परंतु आपल्या जर ते नशिबात नसेल तर आपल्याला ते दान घेता येणार महाराज. एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षामध्ये आलंय का. या वारकरी संप्रदायामध्ये रांका वंका बंका 3 नावाचे भक्त होते महाराज, म्हणजे आई वडील मुलगी. महाराज ते सतत देवाचं भजन करत होते, आणि भजन करत असताना परंतु त्यांची परिस्थिती एवढी गरीब होती महाराज, एवढी गरीब होती की एक वेळेचं अन्न सुद्धा त्यांना पोटभर खायला मिळत नव्हतं महाराज.
एवढी गरीब परिस्थिती बघा बरं का. ईश्वर जब परीक्षा लेता है तब लंगोटे छीन कर देता है, जब देता है तब छप्पर फाड़ के देता है महाराज. परंतु आपलं नशीब तसं पाहिजे. आता काय आता सांगण्यासारखा मुद्दा नाही असो, परंतु रस्त्याने जात असताना महाराज सतत त्या देवाचं भजन करत होते. आणि भजन करत असताना महाराज रस्त्याने जात असताना एक वेळेस रुक्मिणी माता महाराज पांडुरंगाला म्हणू लागले, पांडुरंगा अहो तुमचे भक्त किती गरीब आहेत, यांना काहीतरी तुम्ही काय द्या म्हटले, दान द्या म्हटले. दान द्या असं म्हणताना त्यांनी सांगितलं, पांडुरंगाने सांगितलं रुक्मिणी आई साहेब यांच्या नशिबात काहीच नाही. जरी आपण त्यांना दान दिलं ते काय होणार आहे, मातीमोल होणार आहे म्हटले. मातीमोल होणार आहे त्यांनी सांगितलं, नाही तुम्ही यांना दान देऊन एकदा तरी पहा म्हटले. पहा असं म्हटलं त्यांनी, ठीक आहे म्हटले. दान देण्याकरिता निघाले महाराज. आणि ते रस्त्याने जात असताना महाराज भगवंताने एक सोन्याचा हंडा खाली टाकला महाराज. सोन्याचा हंडा खाली टाकला आणि टाकल्यानंतर महाराज ते रस्त्याने जात निघाले. आणि जात असताना त्यांनी पाहिलं महाराज, अहो रांका निघाला मला. त्या वडिलांनी त्या ठिकाणी पाहिलं त्याने सांगितलं हे आपलं काय म्हटले, आपल्या नशिबात नाही. म्हणून त्याने डोळे झाकले, तो तसाच पुढे चालू राहिला. आणि जात असताना तिची पत्नी पाठीमागून आली आणि तिने पाहिलं. ती सुद्धा म्हटली या ठिकाणी आपले पती का थांबले होते. आणि तिच्या लक्षात आले, अरे या ठिकाणी तर सोन्याचा हंडा आहे, आपल्या पतीने याला स्पर्श केला नाही, आपण काय म्हणून हात लावायचे. कारण ती पतिव्रता स्त्री होती महाराज. तिने त्याच्यावरती माती टाकली आणि ते पुढे निघून गेली महाराज. आणि शेवटी कोण राहिलं, बोला कोण राहिलं, मग तुमचं लक्ष आहे, मुलगी राहिली महाराज. आणि मुलगी त्या ठिकाणी पाहते तर काय आपले आई बाबा इथे का थांबले होते तिच्या लक्षामध्ये आलं. आणि तिने पाहतात तर काय महाराज सोन्याचा हंडा. बाबांना आवाज दिला, आई बाबांना आवाज दिला. आवाज दिल्याचं त्यांनी पाहिलं, बाबा अहो या ठिकाणी सोन्याचा हंडा आहे. त्यांनी सांगितलं हे बघ आपल्या नशिबात नाही, हे आपल्याला घेऊन सुद्धा याचा काही उपयोग नाही, काहीच उपयोग नाही. असं म्हटल्यानंतर त्याने सांगितलं, त्यांच्या लक्षात आलं हे आपल्या नशिबात नाही. याचं कारण काय तर तुकोबाराय सांगतात हे घडण्याकरिता महाराज त्याला सुद्धा काय पाहिजे महाराज, प्रारब्ध पाहिजे. यांना भेटलंय पण त्याची किंमत कळाली नाही. तसं एवढा सुंदर भगवंताने आपल्याला नरदेह दिला पण आपल्या नरदेहाची किंमत नाही महाराज, का नाही. या ठिकाणी आल्याच्या तुकोबाराय सांगतात माझ्या जीवनामध्ये मी त्या भगवंताचं नाम चिंतन करतोय. आणि तुम्ही सुद्धा त्या भगवंताचं नाम चिंतन घ्या. पण कसं घेतलं पाहिजे महाराज, सदा नाम घोष करो हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबाराय सांगतात त्या देवाचं तुम्ही जर भजन घेतलं तर तेने सदा चित्ता पण समाधान कधी, त्या देवाचं भजन केल्याच्या नंतर. आणि वारंवार तुकोबाराय सुद्धा सांगतात देवा मला दुसरं काहीच नको, तुझ्याशिवाय मला दुसरं काहीच आवडत नाही. अभंगाचं प्रथम दे गा
तुकोबाराय सांगतात, हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नकोस म्हटले, एवढंच दान दे. कारण तुकोबाराय महाराज एवढंच नव्हे, देव सारखं वारंवार विनंती करतात, तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा असं म्हटल्यानंतर तुकोबाराने सांगितलं, देवा फक्त मनसी काही मागा, हेची देगा पांडुरंगा. देवा पांडुरंगा मला तुझ्याशिवाय दुसरं काहीच नको म्हटले, फक्त मला तूच पाहिजेस. कारण तुकोबारायच्या जीवनामध्ये महाराज सतत महाराज तुकोबारायच्या भजनाशिवाय दुसरं काहीच नाही, काहीच नाही म्हटले. एवढंच नव्हे, कारण मी त्या भगवंताचं नामचिंतन सतत घेतले, त्याचा फायदा झाला महाराज. ऐका, त्याच वेळेस कीर्तन ऐकल्यामुळे फायदा काय होतो तुम्हाला सांगतो, ऐका. औंढ्या नागनाथाचं मंदिर फिरलं नामदेवरायांच्या कीर्तनात. एवढंच नव्हे, गोरोबा काकाचे तुटलेले हात परत आले नामदेवरायांच्या कीर्तनात. अहो शिवाजी महाराजांचं संकट पाठीमागे लावलं तुकोबारायांच्या कीर्तनात. एवढंच नव्हे महाराज, याचा फायदा काय तर महाराज ते फक्त कीर्तनामध्ये ताकद आहे म्हटले, कीर्तनाशिवाय दुसरं काहीच नाही. कारण तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सतत मी त्या भगवंताचं नाम चिंतन घेतोय, सतत त्या भगवंताचं चिंतन करतोय. आणि तुकोबाराय म्हणतात एवढंच नव्हे, ते करत असताना त्याचा फायदा काय तर ते फक्त भगवंताचं नाम चिंतन. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज भगवंताशिवाय दुसरं काय का महाराज, आहे का नाही. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी त्या भगवंताचं नाम, नंतरच महाराज काय, आहे का नाही. आता माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिते तेच महाराज पहिलेच ओवी खर्च केली. काय केली महाराज, ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या जय जय संस विद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी. कारण कुठल्याही कार्याची सुरुवात करायची झाली तर पहिलं कोणाचं नाव घेतलं तर महाराज भगवंताचं नाम चिंतन, गणपती बाप्पाचं, आहे का नाही. सुंदर असं तुकोबाराय सांगतात, देवाच्या नावाशिवाय दुसरं काहीच नाही. मला सांगा, या ठिकाणी आपण 7 दिवस झाले महाराज, 6 दिवस झाले कीर्तन ऐकतोय. कोणता कीर्तनकार तुकोबाराय माऊलीचं नाव न घेता कीर्तन केलं महाराज करू शकेल? नाही महाराज. कुठून जरी तुम्ही कीर्तनकार बोलून आणता महाराज, तरी सुद्धा त्या भगवंताचं नाम चिंतन शिवाय तुम्हाला दुसरं काही सांगू शकत नाही. विठ्ठला विठ्ठला. तसं तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये देवाशिवाय दुसरं काहीच नको, देवा एवढंच दान दे, बाकी काहीच नको, फक्त तुझा विसर पडू देऊ नको म्हटले. कारण उदाहरण सांगत असताना महाराज एवढंच नव्हे, सांगत असताना महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा, कारण ऐश्वर्यदान आहे महाराज, उदारता आहे आणि लीनता सुद्धा महाराज. आणि त्यापैकी आपण जर एक उदाहरण पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल महाराज. सुदामदेव महाराज, सुदामदेवाची परिस्थिती आपण पाहिलं तर काय होती महाराज, आहे का नाही. भगवान श्रीकृष्ण परमात्मा त्याचे बालपणीचे मित्र जर पहिले कोण असेल तर कोण आहे महाराज, सुदामदेव महाराज, आहे का नाही महाराज. त्या ठिकाणी भगवंताचं नामचिंतन सतत करत होते महाराज. आणि घेत असताना त्यांचा फायदा काय झाला सांगतो. त्यांची परिस्थिती एवढी खूप वाईट होती महाराज की त्यांना एक वेळेचं अन्न सुद्धा शिजत नव्हतं महाराज घरामध्ये. मुलं अन्न करिता उपाशी पोटी झोपी जातात. आणि शेवटी महाराज पाहतात तर काय घरामध्ये महाराज, चुलीवरती फक्त उकळतं पाणी आहे, त्याच्यामध्ये तांदळाचा कण देखील नाही तर भात कुठून शिजणार महाराज. मुलं अन्न करिता उपाशी पोटी झोपी जातात. 7 दिवस झाले, 8 दिवस झाले, घरामध्ये अन्नाचा कण देखील नाही. शेवटी त्यांची पत्नी म्हणली, अहो तुमचा मित्र भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला तुम्ही भेटायला जा म्हटले. भेटायला जा असं म्हटलं. त्यांनी सांगितलं ठीक आहे, मी माझ्या मित्राला भेटायला जातो, पण एवढा मोठा श्रीमंत राजाचा मुलगा त्याला भेटायला कसं जायचं महाराज, काहीतरी घेऊन जावं लागेल का नाही. ठीक आहे म्हटले. त्या ठिकाणी महाराज 4 घरची महाराज थोडेसे पोहे मागून आणले महाराज. आणि पोहे आणल्याच्या नंतर ते फाटकं तिटकं महाराज धोतर घातलं. त्या ठिकाणी धोत्राला महाराज एका ठिकाणी ते पोहे घेतले आणि निघाले महाराज. आणि वन पायाने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला भेटण्याकरिता निघाले. आणि जात असताना त्या भगवंताचं नाम चिंतन करू लागले. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. त्या भगवंताचं नाम चिंतन करत निघाले महाराज. आणि रस्त्याने जात असताना पाहिलं महाराज. आणि त्या ठिकाणी गेले, राजवाड्यामध्ये गेले, दरबारामध्ये गेले. आणि गेल्याच्या नंतर महाराज त्या ठिकाणी 2 द्वारपाल होते महाराज.
आणि त्यांची परिस्थिती पाहिली महाराज. आणि परिस्थिती पाहिल्याबरोबर द्वारपाल सुद्धा त्यांना आत सोडत नव्हते महाराज. द्वारपाल सुद्धा त्यांना आत सोडित नव्हते. अहो ते सर्व वारंवार विनंती करू लागले की अरे माझा लहानपणीचा मित्र आहे, कोण आहे? कृष्ण आहे, मला त्याला भेटायचं असं म्हटलं. त्याने सांगितलं. त्यांची परिस्थिती पाहिली पण त्यांना आत काही सोडत नव्हते महाराज. कारण भगवान श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन आहे महाराज, आहे का नाही? अरे द्वारपाल कन्हैया से कह दो के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. के दर पे सुदामा गरीब आ गया है, के दर पे सुदामा गरीब आ गया है. त्यांची परिस्थिती पाहिली महाराज. आणि पाहिल्याच्या नंतर द्वारपाल सुद्धा त्यांना आत सोडत नव्हते महाराज. एवढी परिस्थिती वाईट त्या महाराज कोणाची होती? सुदामदेवाची होती महाराज. आणि शेवटी एका द्वारपालाला दया आली. आणि दया आल्याच्या नंतर तो पळत महाराज कृष्णाकडे भगवंताकडे गेला. आवाज दिला, हो कोणतरी सुदाम नावाचा कोणतरी आलाय असं म्हटल्याबरोबर भगवान श्रीकृष्ण परमात्मा पळत गेले. आणि पळत गेल्याच्या नंतर महाराज त्या सुदामदेवाला उचललं आणि आपल्या सिंहासनावरती आणून बसवलं. आणि पितांबर घालाय दिले. पितांबर घालाय दिल्याच्या नंतर महाराज सर्व राण्यांसह महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा सुदामाची सेवा करतात. आणि सेवा करत असताना महाराज त्याच वेळेस सुदामदेवाने महाराज ते कोरडे पोहे आणले होते महाराज. अहो ते कोरडे पोहे मिटक्या महाराज खाऊ लागले महाराज. आणि खात असताना 15 दिवस झाले, 30 दिवस झाले त्या ठिकाणी सुदामदेव राहिले. आणि राहिल्याच्या नंतर शेवटी त्यांना जेवायला बसल्याच्या नंतर महाराज 5 पक्वानाचं अन्न त्या ठिकाणी त्यांनी पाहिलं. आणि पाहिल्याबरोबर महाराज त्यांच्या लक्षात आलं महाराज, मुलाबाळांची आठवण आली. आणि त्यांनी ठरवलं महाराज, त्यांच्या डोळ्यामधून पाणी आल्यावर आता म्हणले ते थांबून काय उपयोग नाही असं म्हटलं. जाण्याकरिता निघाले महाराज. आणि जात असताना भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला महाराज सांगितलं, जाण्याकरिता निघाले. आणि जात असताना भगवंताने आपल्या महाराज हृदयावरती दगड ठेवून त्यांना सांगितलं की अरे सुदामा, माझा पितांबर काढून ठेव, तुझं फाटकं धोतर घालून जा म्हटलं. काय म्हटले? पितांबर काढून ठेव आणि तुझं फाटकं धोतर घालून जा असं म्हटलं बरोबर महाराज. सुदामदेवाला काही वाईट वाटलं नाही. आणि त्याच वेळेस त्यांनी ते पितांबर काढून ठेवलं आणि निघाले महाराज. आणि भगवंताने सांगितलं की अरे माझ्या भक्ताला कोणी लाचार म्हणून याच्याकरिता महाराज त्यांनी ते काढून घेतलं महाराज. आणि सुदामदेव निघाले भजन करत महाराज. आणि ज्या वेळेस सुदामदेव आपल्या गावाजवळ येऊन पाहतात तर का महाराज संपूर्ण नगरी काय झाली? सोन्याची झाली होती महाराज. संपूर्ण नगरी सोन्याची झाली. आणि त्याच वेळेस ते गोंधळून गेले की अरे हा गाव माझा आहे का मी चुकून दुसऱ्या गावामध्ये आलो? तर याचं कारण काय? ईश्वर जे परीक्षा लिहित आहे तुम्हाला सांगितलं आहे का नाही महाराज. त्याच वेळेस त्यांनी पाहिलं, पाहतात तर का महाराज संपूर्ण नगरी सोन्याची आहे का नाही. सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, सुदामा ब्राह्मण दुःखी दारिद्र्य पिढीला, त्याच वेळेस त्यांनी पाहिलं महाराज संपूर्ण नगरी सोन्याचे झाले होते महाराज. आणि पाहिल्यानंतर महाराज एवढा अधिकार माझ्या पांडुरंगाचा महाराज. पहिलं काय पाहतात? परीक्षा पाहतात. आणि ज्या वेळेस द्यायची वेळ आहे महाराज, परंतु ते आपल्या नशिबामध्ये आहे का नाही, नशिबामध्ये आपल्या पाहिजे. आणि नशीब जर आपलं महाराज प्रारब्ध चांगलं नसेल तर ती काही दान देऊन सुद्धा उपयोग नाही. तसं तुकोबाराय सांगतात, देवा एवढंच नाही, दुसरा उदार दान द्यायचं असेल तर महाराज फक्त उदार लागतो महाराज. उदार तो हरी
ऐसे कीर्ती चराचरी. उदार देत असताना महाराज एवढंच नाही, कारण श्रीमंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, पण उदार नाही महाराज. दान देण्याची इच्छा आहे पण जवळ काहीच नाही महाराज. काय उपयोग आहे महाराज, त्याला दान देता येणार आहे का महाराज? अहो, एक भिकारी महाराज एका हॉटेल समोर जाऊन उभा राहिला आणि उभा राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी दुसरा एक भिकारी आला महाराज. आणि भिकारी आल्याच्या नंतर दुसरं त्याने पाहिलं महाराज. त्याला वाटलं हे पहिलं काय असेल, हॉटेलचं आचार्य किंवा स्वयंपाकी असेल. त्या ठिकाणी त्या समोर येऊन त्याला म्हणू लागले, मायबाप 7 दिवस झाले अन्नामध्ये पोटाचं कण देखील नाही, काही शिळपाक असेल तर द्या. काय म्हणलं, शिळपाक काय असेल तर द्या असं म्हटलं. आणि त्याने सांगितलं, अरे तुझ्यात माझ्यात एवढाच फरक आहे म्हटलं की तू 7 दिवस झालं उपास आहेत, माझा आज 8वा दिवस आहे म्हटले. कारण दान देण्याची इच्छा आहे महाराज, पण काय नाही, उदार नाही. आणि तिसरा महाराज ऐश्वर्य संपन्न, दान देण्याची खूप इच्छा आहे महाराज, सर्व आहे, पैसा आहे, नाणे सर्व आहे, फक्त एकच कारण आहे महाराज. काय? संपूर्ण महाराज 7-12 कोणाच्या नावावर संपूर्ण महाराज. सासूरवाडीमध्ये एकमेव कारण कोण होता? जावई. सर्व त्याच्या नावावरती होतं, सर्व प्रॉपर्टी त्याच्या नावावरती होतं, परंतु काय महाराज, बायकोशिवाय 1 रुपये सुद्धा खर्च करण्याचा अधिकार त्याला नव्हता. म्हणजे दान देण्याची इच्छा आहे पण त्याला सुद्धा दान देता येणार नाही. तसं तुकोबाराय म्हणतात, हे तिन्ही गुण संपन्न होण्याकरिता देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको. अभंगाचं 2रं चरण. गुणगायन आवडी. अभंगाच्या 2ऱ्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, गुण गायन आवडी हेची माझी सर्व जोडी. तुकोबाराय सांगतात, देवा आम्ही तुमचं गुणगान आवडीने गाऊ, फक्त म्हणले काय म्हटले, तुझा विसर पडू देऊ नको म्हटले. ते गुणगान गाण्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. आणि गात असताना महाराज कसं गायलं पाहिजे महाराज का नाही. तुकोबाराय सांगतात, या ठिकाणी आपण कीर्तनाला बसलो, जरी आपल्याला गाता येत नसेल महाराज, तरी फक्त बसून काय केलं पाहिजे, त्या भगवंताचं नामचिंतन घेतलं आहे का नाही. रामकृष्ण हरी मंत्र सोपा आहे महाराज का नाही. त्या भगवंताचं नामचिंतन घेतलं पाहिजे महाराज. जर एका म्हटलं महाराज मला म्हणता येत नाही, तर तुकोबाराय सांगतात, नये जरी तुझं मधुर सुस्वर दिधला सुस्वर नाही देवे. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज दुसरं काहीच लागत नाही. देवाकरिता काय पाहिजे, फक्त महाराज भाव पाहिजे महाराज, दुसरं काहीच नाही. हा काय फार किमतीचा आहे काय महाराज? हा का पैशाने विकत घेता येतो महाराज? नाही महाराज, फक्त देवाकरिता फक्त भाव पाहिजे, दुसरं काहीच लागत नाही. एक भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण, भावाची कारण, काही नलगे एक भावाची कारण.
देवाकरिता फक्त भाव पाहिजे महाराज, दुसरं काहीच लागत नाही. काय देवाकरिता फार महाराज काय पैशाने किमतीने घेतो का महाराज, विकत घेता येतो का महाराज, काहीच नाही. फक्त काय फार जुनाट म्हटलंय का नाही, जुनाट जुगादीचे नाणे बहुत काळाचे ठेवणे, लोपले होते पारखेपणे ठाव चळणे चुकविला. याच्याकरिता फक्त भाव पाहिजे म्हटले महाराज. देवाला आपल्या हृदयामध्ये ठेवता आलं पाहिजे महाराज. तर आपल्या हृदयामध्ये कुणी कुणी ठेवलं असेल तर महाराज उदाहरण आपल्याकडे भरपूर आहेत, आहे का नाही महाराज. कुणी कुणी भगवंताला आपल्या हृदयामध्ये ठेवले, एक एक उदाहरण तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल महाराज. आता एक एक उदाहरण सांगत बसलं तर महाराज कमीत कमी 20 मिनिटाचं एक उदाहरण, असे आपल्याकडे 5 उदाहरण, 5 ते 6 उदाहरण आपल्याकडे आहेत. तसं या भगवंताकडे आपण जर पाहिलं हृदयामध्ये ठेवण्याकरिता मला कुणी कुणी ठेवलं फक्त तुम्हाला आठवण करून देतो, मग तुम्ही घरी गेल्यावर पहा महाराज. भगवंताला आपल्या हृदयामध्ये कुणी कुणी ठेवलं सांगतो आहे का. भक्त सुरदासाने आपल्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलं महाराज. उदाहरण खूप मोठं आहे. आणि त्याच वेळेस दुसरं कुणी आपल्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलं असेल तर महाराज सावता माळ्याने सुद्धा धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, धन्य त्याची आपल्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. एवढंच नव्हे महाराज, जनाबाईने सुद्धा आपल्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. जनाबाईचं जर आपण उदाहरण घेतलं, सर्वांना माहिती ज्ञाती सांगण्याची गरज नाही. हो, जनाबाईने सुद्धा आपल्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. आता उदाहरण पाहिजे झालं तर महाराज कमीत कमी 25 मिनिटं लागतील, सांगत बसत नाही. घरी गेला तुम्ही पहा, जनाबाईने आपल्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलं. एवढंच नव्हे, हनुमंतरायाने सुद्धा आपल्या भगवंताला आपल्या हृदयामध्ये ठेवलं. एवढंच नाही, तुकोबाराय म्हणतात मीही माझ्या भगवंताला हृदयामध्ये ठेवलंय. याचं कारण काय, तुकोबाराय म्हणतात आम्हाला दुसरं काहीच लागत नाही, सर्व काय संपदा म्हणले, नलगे मुक्ती आणि संपदा, सर्व यापासून आम्ही फक्त लांब आहोत. कारण काय, तुकोबाराय म्हणतात आम्हाला दुसरं काहीच लागत नाही, देवा फक्त तुझा विसर वा देवा, फक्त तुझा विसर पडू देऊ नको म्हटलेत. एवढंच दान आम्हाला दे. कारण तुकोबाराय महाराज देवाकडनं मागणी करत असताना महाराज एवढंच मागतात, देवा आम्हाला काहीच नको, फक्त तुझं आवडीनं गुणगान गाऊ दे, याच्यापेक्षा दुसरं काहीच नको. परंतु देव सारखं वारंवार तुकोबारायांना विनंती करतात, तुकोबाराय काहीतरी मागा, काहीतरी मागा. असं म्हटलं तुकोबाराय म्हणतात, देवा तुझी जागा फक्त आमच्या हृदयामध्ये ठेवत असताना महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. कारण देवा तुझ्या संत संगतीमध्ये आम्हाला सेवा घडत असताना दुसरं काहीच लागत नाही म्हटले, फक्त आवडीनं आम्ही त्या भगवंताचं गुणगान गातोय. गात असताना तुकोबाराय म्हणतात आम्ही सुद्धा त्या भगवंताचं नाम चिंतन करतोय. आता तुम्ही सुद्धा मला या ठिकाणी आल्यानंतर आम्ही सुद्धा त्या देवाचं भजन करतोय. पण कसं केलं पाहिजे महाराज, तुकोबाराय म्हणतात काम करत असताना सुद्धा आपण त्या देवाचं जर भजन घेतलं तरी ते काय वाया जात नाही का नाही महाराज. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, म्हणजे भगवंताचं नाम चिंतन घेत असताना महाराज कामामध्ये असो कुठे जरी असलो तरी आपण त्या देवाचं भजन घेतलं तर ते वाया जात नाही. तसं तुकोबाराय म्हणतात या ठिकाणी तुम्ही आल्याच्या नंतर देवाचं जर या ठिकाणी सेकंद जरी तुम्ही भजन घेतलं तरी ते वाया जात नाही, आहे का नाही. मला सांगा, एवढा सुंदर भगवंतानं आपल्याला दिलंय, कशासाठी महाराज, हां
भजनासाठी दिलं आहे का नाही? भजन या ठिकाणी आलं तर आपण काय देवाचं भजन केलंच पाहिजे का नाही महाराज? देवे दिला देह भजना गोमटा तो या झाला पाटा बाधिकेचा. कारण या ठिकाणी आल्याच्या ना आपण त्या देवाचं भजन घेतलंच पाहिजे. मला सांगा, एवढा सुंदर भगवंताने आपल्याला नरदेह दिला. नरदेहाची किंमत आहे का महाराज आपल्याला? हा बोलत चला. मला सांगा, एक दात पडला तर किमान किती रुपये लागतात महाराज? किती? बोलत चला. 5,000 का 10,000? तुमच्याकडे 5,000ला जाते का एक? हा म्हणजे तुमचे दात पडलेत नाही का अजून? आहे का नाही महाराज? कमीत कमी 12,000 रुपये लागतात. आपण कमीत कमी सरासरी किती धरू? 10,000 रुपये धरू, बरोबर? एक दात पडला तर किमान 10,000 रुपये लागतात. देवाने आपल्याला 32 दात दिले. किती झाले? 3,20,000. मी पाठ करून ठेवले, हे का नाही? 3,20,000चे भगवंताने आपल्याला दात दिलेत, बरोबर? याच्या आधी किती पडलेत? बोला. याच्या आधी 32 पडले का नाही? किती झाले? 24, बरोबर. 6,40,000चे भगवंताने आपल्याला दात दिलेत. आपण काय महाराज बिड्या पिऊ पिऊ गुटखा खाऊ खाऊ पाडून टाकले महाराज, आहे का नाही? म्हणजे नरदेहाची किंमत आपल्याला नाही महाराज, आहे का नाही? तसं तुकोबारे सांगतात, नरदेहाची किंमत आपल्याला कधी कळते महाराज? ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत कळते महाराज. ज्यावेळेस एखाद्याचा डोळा जाईल त्याला डोळ्याची किंमत कळते. तसं तुकोबारे म्हणतात, या ठिकाणी आल्याच्या नंतर परमार्थ कधी करू वाटतो महाराज आपल्याला? हा बोला. तरुणपणामध्ये करू वाटतं का महाराज? उतारपणामध्ये तुम्हाला कधी करू वाटतं का? वाटूच नाही तुम्हाला? हा आहे का नाही महाराज? परमार्थ करतात लोक. आता मला सांगा, या ठिकाणी टाळकरी किती आहेत आपल्या गावातले? आता याच्यावरूनच कळतंय महाराज. दुसरं उदाहरण सांगण्याची गरजच नाही. विठ्ठल विठ्ठल. परमार्थ करायचा असेल तर महाराज तरुणपणामध्येच परमार्थ होतो. इतर वेळेस कधी परमार्थ होत नाही, का नाही महाराज? आता एक जण म्हाताऱ्यांनी माळ घातली महाराज. कधी? ज्यावेळेस मारायला टेकलं तेव्हा. त्या म्हणलं, बाबा आत्ता का घातली? ते म्हणते चावानाच झालं. म्हणलं काय? हा बघा, चावत नाही नसल्यामुळे काय माळ घातली? अहो परमार्थ कधी केला पाहिजे म्हणलं. नंतर म्हणते चणे. म्हणलं वा वा हुशार आहेत म्हणलं बाबा. असो, या ठिकाणी आल्याच्या नंतर तुकोबारे म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सतत त्या भगवंताचं नाम चिंतन म्हटलं महाराज, आहे का नाही? अहो पाहिजे तिथं सर्व गोष्टी देवाने आपल्याला दिल्या, आहे का नाही? हात दिले, नाक दिले, कान दिले, डोळे, सर्व गोष्टी पाहिजे तिथे सर्व गोष्टी. जीव दिला दान तयाचे करील चिंतन जगजीव नारायण गायीन गुण तयाचे. एवढा सुंदर भगवंताने आपल्याला नरदेह दिलं. पाहिजे ते सर्व गोष्टी देवाने दिल्या, आहे का नाही? इथं डोळे दिलेत, कान दिले. मला सांगा, पाठीला भरपूर मोकळी जागा होती, द्यायचं होतं ना कान, नाक दे. ऑब्झर्व करा महाराज, दिलं का महाराज? नाही महाराज. सर्व पाहिजे ते नाक इथेच का दिलं महाराज? कारण नाक आधी तपासत असतात तोंडात घालायच्या लायकीचं आहे का नाही, आत किंवा बाहेर, आहे का नाही? याचं सुंदर असं नियोजन केलं महाराज, आहे का नाही? आता कान इथंच का दिलेत महाराज? हा जर मला सांगा, जर चष्मे लावायचे म्हटलं कसं लावावं लागेल बाबा, आहे का नाही? जर नसले असतं काय केलं असतं? 2-2 खिळे ठोकून घेतले असते? हा नाही महाराज. याचं सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलंय. मला सांगा, कान इथं, ऐकू कशाने येतं महाराज? बोला. मी बोललेलं तुम्हाला कळतंय? हा मराठी समजते का? हा बोलत चला बिंदास. का तुमचं जेवण झालं नाही का? जेवण झाल्यामुळं जास्त हे झालं, आहे का नाही? असो, ऐकू कशाने येतं महाराज? कानानं. वरच्या शोची काय गरज होती, आहे का नाही? आतनं ऐकत नाही का नाही?
एवढंच नाही महाराज, एवढं नाक खालीच का दिलं महाराज? जर वर दिलं असतं तर ऑब्झर्व करा बसल्या बसल्या. कधी ऑब्झर्व केलं का महाराज तुम्ही? हा नाही महाराज, वर दिलं असतं काय केलं असतं महाराज? एक कीर्तनात बसल्याच्या नंतर एकूण एकाच्या नाकामध्ये माती भरली असते महाराज आपण, आहे का नाही? एवढं तर आपण शांत बसत ना कीर्तनात. आणि असं खालीच का दिलं महाराज? हा 2 सायलेन्सर सुद्धा दिले माहिती काय? एवढंच नाही, याच्यावर प्लास्टर केलं महाराज. जर हे नसलं असतं तर फुग्या चालू राहिले असते. काय पाहता माझ्याकडे महाराज, आहे का नाही? एवढा सुंदर भगवंताने आपल्याला नरदेह दिलाय, पण आपल्या नरदेहाची किंमत नाही महाराज. आपल्याला काय नरदेहाची किंमत नाही. परंतु या ठिकाणी आपल्या गावामध्ये सप्ताह होतोय, आपलं सुद्धा काहीतरी देणं लागतं महाराज, आहे का नाही? परंतु तसं एवढा सुंदर भगवंताने आपल्याला नरदेह दिलाय. ऐका महाराज, एक उदाहरण सांगतो बघा, तुमच्या लक्षात आलं तर बघा. एका 80 वर्षाच्या बाबाला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं महाराज. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन. नीट ऐका बरं का, तरच कीर्तन कळेल. एका 80 वर्षाच्या बाबाला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. कशासाठी? हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी. आणि त्याच वेळेस हृदयाचं ऑपरेशन करण्यासाठी बाबाला दवाखान्यामध्ये नेलं. आणि त्याच वेळेस त्या डॉक्टरांनी 3 तासामध्ये बाबाचं ऑपरेशन केलं. त्या बाबाला वाचवलं. आणि 3 तासाचं बिल डॉक्टरांनी किती केलं? 8 लाख रुपये केलं. किती बोला महिला मंडळ, किती केलं? आपल्याला थोडं भरायचं, फक्त बोलायचं. किती? 8 लाख रुपये केलं. आणि त्याच वेळेस 8 लाख रुपयाचं बिल ज्यावेळेस बाबाच्या हातामध्ये दिलं, हातामध्ये दिल्याच्या नंतर बाबांनी रडायला सुरुवात केली. आणि रडत असताना डॉक्टर साहेबांना दया आली. डॉक्टर साहेब बाबाला म्हणतात, बाबा अहो 8 लाख रुपये बिल तुम्हाला जास्त वाटतंय का? जास्त वाटतंय का असं म्हटलं. त्याने सांगितलं, मी याच्यातले लाखभर रुपये कमी करतो, पण तुम्ही रडू नका म्हटले. रडू नका असं म्हटलं. त्यांच्या लक्षात आलं. त्याच वेळेस बाबांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही 8 लाख काय, 10 लाख काय, 12 लाख काय, 15 लाख रुपये जरी तुम्ही बिल केला असतं तर मी तुम्हाला आनंदानं दिलं असतं. मग बाबा तुम्ही रडताय कशासाठी? रडताय कशासाठी असं म्हटलं. त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब तुम्ही माझं 3 तास हृदय सांभाळलं, त्याचं तुम्ही 8 लाख रुपये बिल केलंय. 3 तास तुम्ही माझं हृदय सांभाळलं, त्याचं तुम्ही 8 लाख रुपये बिल केलंय. 80 वर्ष झालं माझ्या भगवंतानं मला सांभाळलंय, अजून बिल पाठवलं नाही. रडू याच्यासाठी आलंय म्हटले. रडू याच्यासाठी आलंय, कारण 80 वर्ष झालं माझ्या भगवंतानं हृदय सांभाळलं महाराज. अहो एवढं सांभाळलंय, अजून सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. परंतु तुम्ही 3 तास माझं हृदय सांभाळलं, त्याचं तुम्ही 8 लाख रुपये बिल केलं, याचं मला दुःख वाटलं म्हटलं. परंतु एवढंच जर नसेल महाराज, जर आपल्या गावामध्ये सप्ताह होत असेल तर आपल्याला सुद्धा काहीतरी देणं लागतं महाराज, आहे का नाही? काहीतरी देणं लागतं. जर तुम्ही महाराज इथं नाही दिलं तर नांदेडला हॉस्पिटलला नक्की भरावं लागते. विठ्ठल विठ्ठल. म्हणजे भगवंताने आपल्या नरदे दिला कशासाठी महाराज? जेणे हा जीव दिला दान, तयाचे करील चिंतन जगजीव नारायणम, गायीन गुण तयाचे. एवढा सुंदर भगवंताने आपला नरदे दिला. या ठिकाणी आल्याच्या नंतर आपण त्या देवाचं भजन घेतलंच पाहिजे. तुकोबराय म्हणतात, आपण सुद्धा एकदा प्रेमाने त्या भगवंताचं नाम चिंतन करायचं, सर्वांनी हात वरती करायचं, त्या देवाचं भजन घ्यायचं, आहे का नाही? वा, भगवंताचं सुंदर असं. ज्यांना ज्यांना देवाने हात दिलेत त्यांनी वर हात घ्यायचे, बाकी जर नाही घेतले तरी चालतील महाराज, आहे का नाही? अहो गोरोबा काकांना हात नव्हते तरी सुद्धा गोरोबा काका महाराज कीर्तनामध्ये टाळी वाजवत होते. ऑटोमॅटिक त्यांना हात फुटले. जर तुम्ही हात केला तर तुम्ही तुमचा विचार करा, आहे का नाही? मी जबाबदार, आहे का नाही? विठोबा रखुमाई Oh
घ्या हात खाली. वा, आधीच हात खाली घेतले सर्वांनी का नाही. असो, सुंदर या ठिकाणी भजन सर्वांनी केलंय. तुकोबाराय म्हणतात, माझ्या जीवनामध्ये सतत त्या देवाच्या दुसरं भगवंताशिवाय दुसरं नावाशिवाय दुसरं काहीच नाही म्हटले. देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको. आणि तसं देवाचं भजन करत असताना महाराज फायदा काय झाला सांगतो ऐका. कारण या ठिकाणी आल्याच्या नंतर महाराज तुकोबाराय सांगतात, भजन केलं पाहिजे, टाळी वाजवली पाहिजे, मुखानं त्या देवाचं भजन केलं पाहिजे ऐका. म्हणून ऐका टाळ्याची ताकद. कारण मंगलात मंगल नाम, पवित्रात पवित्र नाम, खऱ्यात खरं नाम, बऱ्यात बरं नाम, मोठ्यात मोठं नाम. नाम किती मोठे गगनाहून वाढ, नाम आहे गगनाहून वाढ, नाम आहे गगनाहून वाढ, नाम गगनावली वाढ, नाम आहे गगनावली वाढ, नाम एक जण म्हणलं आकाशले मोठे हरिपाठवाच आहे का नाही. गगनाहून वाढ नाम आहे. आभाळापेक्षा आकाशापेक्षा जर मोठं काय असेल तर ते फक्त माझ्या भगवंताचं नाव आहे महाराज. भगवंताचं नावाशिवाय दुसरं काहीच नाही. एक वेळेस माऊलींना प्रश्न पडला आणि भावानेच भावाला प्रश्न केला. बघा बरं का, ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड, भावानेच भावाला प्रश्न केला आहे का नाही महाराज. आता आम्हाला प्रश्न करतात तो पण लय खतरनाक आहे का नाही महाराज. आडवत चालणार. एक जण तर म्हणलं, महाराज कीर्तन करताना तुम्ही कंबर का बांधता, आम्ही काय नरड बांधाव का आता. आडवत चालणार महाराज. समाज ही चित्रच आहे महाराज. एक जण तर म्हणलं, महाराज तुम्ही कीर्तन करताना धोतर का घालता, आम्ही काय बरमुड्यावर कीर्तन करावं आता आहे का नाही. आडवत चालणार महाराज. समाज ही चित्र आहे महाराज आहे का नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. समाज विचित्रच आडवत चालणार. एक जण तर म्हणलं, महाराज तुकोबाराला न्यायला विमान आलं, ते विमान कुठं उतरलं. म्हणलं तुझ्या बापाच्या वावरात मोकळंच म्हणलं रान सगळं आहे का नाही. त्याला काय उतरायची जागा लागते ते का महाराज. विचित्रच महाराज. प्रश्न करणार. बोलू नका, फक्त 20 मिनिट राहिलेत. फक्त बोलू नका बाबा, डिस्टर्ब करू नका, फक्त 20 मिनिट. असो. त्याच वेळेस तुकाराम महाराज माऊली ज्ञानोबारान लोकांनी छळलं. आपण तुम्ही आम्ही तर का होत महाराज आहे का नाही महाराज. आडवत चालणार. आडव्याला आडवच उत्तर द्यावं लागतं महाराज आहे का नाही. हा. आणि त्याच वेळेस एकदा कीर्तनात महाराज मी असंच बोलून गेलो, जसं पेराल तसं उगवतं महाराज. काय म्हटलं, जसं पेराल तसं उगवतं. एक जण कीर्तन संपल्यावर माझ्याकडे आलं. म्हणलं, महाराज म्हणलं चुकलं. म्हणलं कसं काय. जसं पेराल तसं उगवतच नाही म्हटलं. म्हणलं कसं काय. मला सांगितलं, महाराज डोकं कुठं लागतील बघा बरं का. म्हणलं, महाराज शेंगदाणा पेरल्यावर टरफलं कुठून येतं. म्हणलं अयो काय म्हणलं. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं. एवढं सांगितल्याबरोबर मी म्हणलं, शेंगदाणा पेरलं टरफलं कसं काय येतं. मला ते जाऊ नाही द्यायना. मला म्हणलं उत्तर द्या महाराज, उत्तर द्या. असं म्हटलं, त्याला कसं उत्तर देणार. म्हणलं ठीक आहे उत्तर देणार. त्याला म्हणलं घरी चल तुला उत्तर देतो. म्हणलं न्यायला महाराज घरी प्यायला चहा. आणि चहा प्यायला गेल्याच्या नंतर महाराज त्यांनी कपात चहाला. मला म्हणलं महाराज घ्या चहा. म्हणलं मला नुसता चहा पाहिजे. ते म्हणलं हे काय नुसता चहाचे. म्हणलं नाही मला नुसता चहा पाहिजे. ते म्हणलं महाराज मी काय टोस्ट खारी बटर काहीच नाही आणलं, नुसता चहाचे. म्हणलं नाही मला नुसता चहा पाहिजे. ते म्हणलं महाराज नुसता चहा काय लावला, कपाशिवाय चहा कसा येईल. मी म्हणलं शेंगदाण्याशिवाय टरफलं तरी कुठून येईल. मग नंतर म्हणते तुमच्या का नादे कुठं लागा आहे का नाही. काम पांढऱ्या कपड्याला तुम्ही कमी समजू नका मला आहे का नाही. एक दिवस झेंडा खाली होईन दांडावर होईन तेव्हा कळलं आहे का नाही महाराज. विठ्ठल विठ्ठल त्याच वेळेस माऊली ज्ञानोबारांनी निर्जीव बिन चालवले महाराज. सर्वांना माहिती आहे का नाही. आता समाधी सोहळा जवळ आलाय महाराज आहे का नाही. लाखो वारकरी आळंदीमध्ये असतात महाराज. आता मला सांगा आपल्या गावामध्ये सप्ताह आहे, कोणाकोणाला आमंत्रण आहे महाराज बोला. हा तुमच्या घरी पत्रिका आली होती का की या ठिकाणी कार्यक्रम आहे, तुम्ही या ठिकाणी कार्यक्रमाला या. हा निमंत्रण आलं तुम्हाला.
आलं वा. जसं का तुमच्याकडे लग्न आहे तसे पत्रिका देतात वा, क्या बात आहे. असो. त्याच वेळेस एवढा मोठा माऊली ज्ञानोबाऱ्याचा समाधी सोहळा असतो महाराज. लाखो वारकरी आळंदीमध्ये. कोणाला निमंत्रण असतं का महाराज? नाही महाराज, कोणाला सुद्धा निमंत्रण नसतं. तुमच्या गावामध्ये चांगले धन्यवाद तुम्हाला महाराज, आहे का नाही. एकाला सुद्धा आमंत्रण नसतं. लाखो वारकरी आळंदीमध्ये येतात. आता मला सांगा, एखाद्याचं पाहुण्याचं लग्न असेल तर तुम्ही पत्रिका दिल्यावर जाता का आधीच जाता? हा, जर जावई असेल महाराज, जावईला जर पत्रिका नाही दिली, जावई लग्नाला जाईल का महाराज? हा, नाही महाराज. तसं लाखो वारकरी आळंदीमध्ये येतात. याचा फायदा काय तर महाराज तुकोबाराय सांगतात, सतत त्या भगवंताच्या नाम चिंतनामध्ये. एवढं कारण करत असताना आणि त्याच वेळेस महाराज लाखो वारकरी आळंदीमध्ये आले आणि माऊली महाविष्णू ज्ञानेश्वर सोहळा पाहिला महाराज. त्याच वेळेस त्यांनी सांगितलं की माऊली ज्ञानोबा अजून सुद्धा संजीवन समाधी आहे म्हटले. काय म्हटले? अजून सुद्धा संजीवन समाधी आहे. असं म्हटल्याच्या नंतर महाराज शासनाच्या नियमाने विचार केला की त्यांच्याकडे एक यंत्र होतं. ते यंत्र असं होतं, ते माणसाच्या हृदयाजवळ नेल्याच्या नंतर त्याचा आकडा 100 वरती येत होता. आणि तेच जर मशीन एका साधूच्या अंतकरणाजवळ नेल्याच्या नंतर त्याचा आकडा 200 वरती जात होता. हा अधिकार कशाचा असेल महाराज? तर फक्त वारकरी संप्रदायाचा. त्यांच्या लक्षात आलं. त्यांनी सांगितलं माऊली अजून जिवंत नाहीत. आमच्या वारकऱ्याने सांगितलं की माऊली अजून सुद्धा संजीवन समाधी आहेत. आणि त्याच वेळेस ते परीक्षा पाहण्याकरिता निघाले. आणि जात असताना महाराज परीक्षा पाहण्याकरिता मंदिरामध्ये गेले महाराज. आणि मंदिरामध्ये जात असताना दर्शन बारेमध्ये लागले. आकडा 100 वरती गेला. आणि त्याच वेळेस दर्शन बारेमध्ये लागले. आकडा 200 वरती गेला. आणि ज्या वेळेस समाधीचं दर्शन घेणार त्याच वेळेस मशीन फुटलं. कारण माऊलीच्या अंतकरणातून त्या समाधीतून इतक्या लहरी निर्माण होत होत्या की त्या यंत्रामध्ये त्या मशीनमध्ये मोजमाप करता येत नव्हतं. एवढा मोठा अधिकार माझ्या माऊली ज्ञानोबा आहे का नाही महाराज. अलंकापुरी महाराज शिवपेठे हे जुनाट ज्ञानाबाई तेथे मुकुट. हा अधिकार फक्त वारकरी संप्रदायाचा आहे. तसं महाराज आपण जर पाहत असताना उदाहरण आपल्याकडे भरपूर आहेत. पण तुकोबाराय म्हणतात आमच्या जीवनामध्ये सतत त्या भगवंताचं नामचिंतन आहे का नाही, आहे का नाही. सतत त्या भगवंताचं नामचिंतन आहे. सतत त्या भगवंताचं नामचिंतन घेत असताना तुकोबाराय म्हणतात दीन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रात्र न कळे दिवस न कळे तुकोबाराय सांगतात सतत आम्ही त्या भगवंताचं नाम चिंतन घेतलंय. पण कसं घेतलंय? एक वेळ करी या दुखा वेगळे. एक वेळ करी या दुखा वेगळे. एक वेळ करी या दुखा वेगळे. एक वेळ करी या दुखावे आमच्या जीवनामध्ये रात्र आणि दिवस त्या भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच नाही म्हटले. सतत आम्ही त्या भगवंताचं नाम चिंतन घेतलेलं आहे. आणि कारण तुकोबाराय म्हणतात त्या वारकरी संप्रदायामध्ये असे काही संत होऊन गेले महाराज की ज्यांचं जात सुद्धा माहीत नाही महाराज आणि कुळ सुद्धा माहीत नाही. मैराळ जनक
कोण कुळ त्याचे महिमान तयाचे काय सांगू. या वारकरी संप्रदायामध्ये असे काही संत होऊन गेले की ज्यांचं जात सुद्धा माहित नाही, कुळ सुद्धा माहित नाही, असे अनेक वारकरी संप्रदायामध्ये होऊन गेले. परंतु तुकोबाराय म्हणतात, आमच्या जीवनामध्ये किती जरी मोठा गर्भवास सोसायचा प्रयत्न केला तरी आम्ही सोसायला तयार आहोत. देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको. अभंगाचं शेवट. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घाला वेहामासी गुण गायीन अबडी हेची माझी सर्व जोडी. कारण तुकोबाराय सांगतात, किती जरी मोठं धुगायचं महाराज आम्हाला प्रयत्न केला तरी आम्ही भोगायला तयार आहेत, परंतु देवा तुझा विसर पडू देऊ नको म्हटले महाराज. कारण आम्ही त्या भगवंताला हृदयामध्ये ठेवले म्हटले, आणि त्याच वेळेस किती जरी मोठं धोकाचं महाराज, किती जरी मोठं दुःख आलं तरी आम्ही भोगायला तयार आहोत, परंतु देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको म्हटले. कारण एवढंच नव्हे महाराज, त्या वारकरी संप्रदायामध्ये सतत त्या भगवंताच्या नामाशिवाय दुसरं काहीच नाही म्हणले का नाही. आवडे देवासी तो हा एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. कारण भगवंताच्या नावाशिवाय दुसरं काहीच नाही म्हटले. कारण या वारकरी संप्रदायामध्ये महाराज आपण जर पाहाल तर माऊली ज्ञानोबारायचा सोहळा जवळ येतो. सर्वांनी एकदा आळंदीला येऊन पहा, सर्वांच्या लक्षात येईल. एकदा प्रेमानं माऊली ज्ञानोबारायांचं भजन घ्यायचं. ज्ञानेश्वर दहा 15 मिनिटं राहिलेत फक्त, घेतले चालेल आहे का नाही. वातावरण तसं बिघडत चालेल आहे का नाही, हळूहळू फक्त त्याची भीती, बाकी काही नाही. असो त्याच वेळेस तुकोबाराय सांगतात, आमच्या जीवनामध्ये सतत त्या भगवंताचं नाम चिंतन आहे. परंतु या वारकरी संप्रदायामध्ये असे काही संत होऊन गेलेत की एक उदाहरण सांगतो तुमच्या लक्षामध्ये येईल महाराज. या वारकरी संप्रदायामध्ये असे काही संत होऊन गेलेत की ज्यांचं जात सुद्धा माहीत नाही, कुळ सुद्धा माहीत नाही महाराज. परंतु या वारकरी संप्रदायामध्ये असे काही संत होऊन गेले, 2 मुस्लिम संत होऊन गेले महाराज. अहो, एकाचं नाव आहे कबीर आणि एकाचं नाव आहे कमाल. एकाचं नाव आहे कबीर, एकाचं नाव आहे कमाल. महाराज दिवस न रात्र त्या देवाचं भजन करत होते महाराज. आणि भगवंताचं नाम चिंतन करत असताना महाराज मुसलमान असून सुद्धा सतत त्या भगवंताच्या नाम चिंतनामध्ये त्यांच्या महाराज जीवनामध्ये दुसरं काहीच नाही, फक्त देवाचं भजन महाराज. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे रात्र नकळे. धावत्या
वेगामध्ये आपण अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला असो. या अभंगाद्वारे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात सतत त्या भगवंताच्या नाम चिंतनामध्ये आम्ही सतत होतो. कारण देवा फक्त तुझा विसर पडू देऊ नको म्हटले, एवढंच दान दे म्हटले. त्याच वेळेस आपण सुद्धा त्या भगवंताचं नाम चिंतन घेतलं पाहिजे. असो सांगण्याच्या वेगामध्ये धावत्या वेगामध्ये अभंगाचा भावार्थ पाहण्याचा प्रयत्न केला. झालेली सेवा भगवंताच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय बोला कुंडली करा क्षमा